शतं जीवे शरदः शतं या जन्मीची गतजन्माची पुण्याई सुफलो दीर्घनिरामय आयुष्याची संधी तुम्हा लाभो विघ्न विनाशक गणेश तुम्हा वरदेव सुखदं जीवे शरदः शतं जीवे शरदः शतं पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षतु तुमच्या गेही विजयश्रीची अवती भवती सदा फिरो ग्वाही उणीव कसली तुम्हासन भासो सली तुम्हासन भासो आसही. आज आपण सगळे गॅदर झालो आहोत. 2 सुपर वुमन इन माय लाईफ त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आजी म्हणजे सगळ्यांच्या पद्मा आजी, पद्माताई, सगळ्यांचा आजीचा 85th आणि माझ्या आईचा किंवा तुमच्या अंजू ताई, अंजू मावशी, अंजलीचा 65th बर्थडे. आजी म्हणजे काय दुधावरची साय, आजी म्हणजे काय आमची आई वडिलांची माय, आजी म्हणजे काय उंदराने दात खाल्लेली बाय, आजी म्हणजे संस्कार, आजी म्हणजे माया, आजी म्हणजे प्रेम वात्सल्यांची माय, आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी, त्यांचे प्रेमाने कळणारी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने त्यांचे कवट घेणार. थँक्यू सो मच. तर आंटीने पर्सनली मला लोन दिला आणि त्याच्यामुळे मी युकेला जाऊ शकलो आणि आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू वर्क फॉर सुहासवदना विठ्ठल दुहिता सत्यभामा सुता कुटुंब वत्सला शशांक प्रिया रामचंद्र स्नुषा विनोदांजली प्रिया सुशीला सास्वजना प्रिया. आणि पद्माताई या दोघींनी म्हणून सांगितलं की तू जाऊ शकते, आम्ही बघू. हे म्हणजे त्यांना मुलांची आवड आहे ही गोष्ट तर वेगळीच, पण ती सगळ्यांची मुलं पाहिजे, माझी पण पाहिजे, अंजूची पण आणि अश्विनीची पण. कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष, कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष, छोटे कुटुंब सुखी कुटुंब. आणि त्यानंतर 11वीला आम्ही कॉमर्सला एकत्र होतो, अंजू आणि आम्ही. त्यावेळचीच गोष्ट म्हणजे अंजू त्यावेळी फार म्हणजे थोडीशी वर्गामध्ये थोडी हुशार पण होती, पण तेवढी मस्तीखोर पण होती. म्हणजे आम्ही तिघी अगदी खूप म्हणजे 9वी 8वी 9वी पासूनच्या मैत्री आहोत आणि आम्ही रोज बहुतेक आठवड्याला 2-3दा फिरायला जायचो समुद्रावर, शिवाजी पार्कवर वगैरे. हे आमचं ठरलेलं असायचं. आणि अंजूचा स्वभाव म्हणजे एकदम मनमिळावू वगैरेचा आहे. तिच्या आईची आठवणी म्हणजे आम्ही तिच्या घरी लहानपणी लंच ब्रेक नंतर वगैरे जायचं, तर तिच्या आई आम्हाला पोहे वगैरे नंतर उपमा, आणि खूप सुगरण आहे अंजूची आई, तर आम्हाला असं काही काही द्यायची. शशी आणि पद्मा हे एक वेगळंच कुटुंब होतं. लोकांच्यासाठी कधीही केव्हाही काही करावंसं वाटलं त्यांचं पाऊल कधीही मागे पडलेलं नाही आहे. कुणालाही जरी कुणी आजारी पडलं, कुणाला काही झालं तर अगदी आनंदाने स्वतःकडे लक्ष न देता जे काय करता येईल ते करायचं. आणि पद्माने
शशीचा आणि आमच्या दोषमंडळीचा जो एकेकाने संसार आणि वाढवला ते शब्दात व्यक्त करणं फार कठीण आहे. नाही पण माझ्यात एवढंच सांगेन की माझ्या दोन्ही गावा खूप चांगल्या. आता अंजूबद्दल सांगायचं म्हणजे अंजूला मी काय उपमा देऊ. खरोखर तिचं नावच आहे अनुपमा. तिला कशाचीच उपमा देता येत नाही. ती एवढी गोड मुलगी आहे आणि प्रेमळ आहे, लागली आहे. मला प्रत्येक वेळी ती अशी म्हणजे घरातल्यासारखीच आम्ही आहोत ना, पण आम्ही आता वेगळे जरी दुसरीकडे राहिलो तरी प्रत्येक फंक्शनला तुम्ही सगळे मला ओळखत असाल, मी कार्यक्रमाला हजर असते. एक 10-15 मिनिटात तिने मला एक घराचा पत्ता दिला आणि योगासाठी छान म्हणजे अगदी त्याला तिथे 2-3 वर्ष जवळजवळ आणि तिथे त्याच्या लग्नाला सुद्धा आई बाबांना घेऊन आली. खूप छान वाटलं होतं त्याच्या वेळेला. म्हणजे आठवणवर किती नुसतं एक कविता यांच्या जवळ ती राहते एवढा फक्त शब्द मला डोक्यात राहिला आणि मला तिला बोलायला सांगता आला आणि तो मला उपयोग खूप झाला. ही अमूल्य मला त्यावेळेला झाली खरंच. म्हणजे त्याचे खूप खूप आभार. Band job was a dream job. You start at 8 and you finish by 3 and that's it. Nothing more after that. And we had good time, good family time. We were just newly married, all of us, and so many picnics. Anupama, as I know her, my colleague, she is a wonderful event manager. आणि हे आहार आणि आयराम मला जरी त्यांच्यासाठी सकाळी उठून डबा बनवून हे बनवून करायला लागत असलं तरी पण ते नसले की मला बोर होतं. त्यामुळे किती जरी असलं तरी दिस पिपलाचं माई काय म्हणतात श्वास म्हणतात तसले आहेत. त्या नसल्या तर मला फार कठीण जातं. म्हणून या दोघींना पण मी आज बोलवलंय. तर त्यांच्यासाठी पण एक ग्रॅटिट्यूड म्हणून तेरे लिए या दोघी पण आमच्या घराचा खूप मोठा एक सपोर्ट आहे. गली गली बाहर बस एक छान सुनती बस एक प्यार की पुकारना चला हूँ. क्या बात है, क्या बात है. ये दिल लगी नशों की या सलाम की देखी तो बात बोल रही है काम की. क्या बात है. कोई तो मुड़ के देख लेगा इस तरह कोई नजर तो हो गई नाम की. पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की बस एक जुल्फ की बस एक निगाह प्यार की पुकारता चला. हुस्न वाले तेरा जवाब नहीं कोई तुझसा नहीं हजारों तेरे. हुस्न वाले तेरा जवाब